विद्यार्थ्यांनो, आज वर्ग 12वीच्या आपल्या सिलेबस मधलं कालपर्यंत आपण प्रकरण 5वं पूर्ण संपवलेलं होतं. त्यामध्ये बाजाराचे प्रकार आणि बाजाराचं वर्गीकरण हा भाग घेतला आपण. कालच्या ह्याच्यात आपलं 5वं प्रकरण पूर्ण झालं. 6वं प्रकरण आपल्या सिलेबस प्रमाणे निर्देशांक दिलेला आहे, परंतु आपण हे 6वं प्रकरण निर्देशांक न घेता आपण निर्देशांकाचा प्रकरण नंतर सर्वात शेवटी घेऊ. आज आपण प्रकरण 7वं राष्ट्रीय उत्पन्न हे नॅशनल इन्कम हे तुमच्याजवळ असलेल्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 61 वर दिलेला आहे. तर आज आपण राष्ट्रीय उत्पन्न प्रकरण 7वे आणि त्याची ही पहिली तासिका आज आपण घेतो आहोत. नॅशनल इन्कम कशाला म्हणता आहेत, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हा पहिल्या तासिकेचा आपला भाग असेल. आज आपण ही तासिका सुरू करतो आहोत आणि यामध्ये प्रकरण 7 राष्ट्रीय उत्पन्न या भागामध्ये आज आपण 2 भाग घेणार. 2 भाग कोणते? एकतर आपण राष्ट्रीय उत्पन्न समजावून घेणार की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना काय दिलेल्या आहेत आणि राष्ट्रीय उत्पन्नाची काय वैशिष्ट्ये आहेत, एवढा भाग आपण आज आपल्या या तासिकेमध्ये समजून घेणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न हा शब्द अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपण विचारात घेतल्यास हा बऱ्याचदा येतो आहे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, परंतु राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी यामध्ये समावेश करत आहेत हे मात्र आपल्याला आज समजावून घेणं गरजेचं होतं. आणि नॅशनल इन्कम याबाबतची संकल्पना आपल्याला माहित असावी. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला या चॅप्टरवर प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्ह भाग सुद्धा असतो आणि म्हणून आज आपण 2 भागामध्ये आजची तासिका आपण 2 भागामध्ये घेणार. पहिला भाग असणार राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना किंवा व्याख्या. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना किंवा व्याख्या हा भाग आपण घेणार आणि दुसरा भाग आपल्या समोर लिहिलेला इथे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. तर आज आपण पहिला भाग आपण पहिल्यांदा समजावून घेऊ. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना काय आहेत, तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना समजावून घेण्याच्या पूर्वी राष्ट्रीय उत्पन्न स्थूल अर्थशास्त्राचा म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा एक महत्वाचा अभ्यास विषय आहे. अर्थशास्त्राचे 2 भाग पडतात. एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स MICRO आणि दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स MSCRO. तर मायक्रो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि मॅक्रो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. तर या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न यामध्ये संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा, देशाच्या असलेल्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो आहे, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो आहे आणि म्हणून याला आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र असं म्हणतो आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा घटक स्थूल अर्थशास्त्राचा, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा एक महत्वाचा विषय आहे किंवा अभ्यास विषय आहे. दुसरा भाग या ठिकाणी भारतात 1949 मध्ये स्वातंत्र्याच्या नंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून भारत सरकारने स्वातंत्र्याच्या नंतर 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकलनाला म्हणजेच गणनेला किंवा माहिती गोळा करायला सुरुवात केली. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर भारत सरकारने 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकलनाला किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती गोळा करायला सुरुवात केली. हा एक घटक. त्यानंतर आता प्रत्यक्षपणे आपण पाहणार की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. या ठिकाणी मी 3 व्याख्या किंवा 3 संकल्पना लिहिलेल्या, 3 परिभाषा लिहिलेल्या आहेत. या 3 परिभाषामध्ये सर्वात पहिली परिभाषा आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. जी समिती 1949 मध्ये भारत सरकारने स्थापन केलेली होती, त्या समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची जी व्याख्या मांडलेली आहे ती व्याख्या पाहणार आपण. पहिल्यांदा या समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस हे अध्यक्ष होते. 1949च्या या समितीमध्ये प्राध्यापक DR गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव हे सदस्य होते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीची जी स्थापना झाली त्यामध्ये या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक PC महालनोबिस होते 1949च्या समितीचे आणि सदस्य होते प्राध्यापक DR गाडगीळ आणि डॉक्टर RKVR राव हे सदस्य होते. यांनी काय व्याख्या मांडली
राष्ट्रीय उत्पन्नाची काय व्याख्या मांडलेली आहे? सोपं काम आहे खरं म्हणजे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंड, मग तो 6 महिन्याचा आहे, वर्षाचा आहे, 2 वर्षाचा, 4 वर्षाचा आहे, पण राष्ट्रीय उत्पन्नाचा कालखंड काय असेल ते आपण बघणार. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे, म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. काय म्हणाले या व्याख्येमध्ये? राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या व्याख्येत काय व्याख्या दिलेली आहे? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात, म्हणजे विशिष्ट कालखंड एक वर्षभराचा विचारात घेऊ, एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या देशामधील वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप, म्हणजे दोनदा एकच वस्तू दोनदा मोजायची नाही, म्हणून वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या व्याख्येवरून एक गोष्ट लक्षात येते की देशांतर्गत एक वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा विशिष्ट कालखंडामध्ये ज्या काही अर्थव्यवस्थेमधून उत्पादनाच्या साह्याने ज्या काही वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत, या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या याचं दुहेरी मोजमाप होऊ न देता, एक वस्तू एकदाच मोजली जायला पाहिजे, म्हणून याची दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेलं मापन म्हणजे त्या वर्षाचं त्या काळातलं राष्ट्रीय उत्पन्न होय. दुसरी व्याख्या दिलेली आहे प्राध्यापक AC पिगू. प्राध्यापक AC पिगू यांनी व्याख्या काय दिलेली आहे? समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते, या ठिकाणी आर्थिक घटक म्हणजे पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. प्राध्यापक AC पिगूनी मांडलेली व्याख्या सुद्धा सोपी आहे. समाजाच्या म्हणजे देशात राहणाऱ्या सर्व लोकांच्या समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या, वस्तुनिष्ठ म्हणजे ज्याला आपण म्हणतो आहे की सर्व खर्च वजा जाता शिल्लक असलेला भाग, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते, म्हणजे पैशात म्हणजे एखाद्या वस्तूच्या रूपात झालेलं उत्पादन आपण काउंट करणार नाही, तर ते पैशात मोजल्या गेलं पाहिजे, म्हणून समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. प्राध्यापक AC पिगूच्या या व्याख्येप्रमाणे काय अर्थ निघतो आहे की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची, म्हणजे जो भाग समाजाने निर्माण केलेला आहे त्या भागाची पैशामध्ये आपल्याला जर मोजमाप करता येत असेल, मोजदाद करता येते, तो भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तिसरी व्याख्या प्राध्यापक आयर्विंग फिशर यांनी दिलेली आहे. त्यांनी मात्र कालखंडच लिहून दिलेला आहे. प्राध्यापक आयर्विंग फिशर ही व्याख्या म्हणताना काय म्हणाले? एका वर्षाच्या कालावधीत, म्हणजे इथे कालावधीच दिलेला, इकडे पण हाच घटक आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एक वर्षाचा कालखंड, एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. प्राध्यापक आयर्विंग फिशर काय म्हणत आहे? एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोग म्हणजे वापर, देशातील जनतेकडून झालेला वापर प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला जातो आहे, त्यास राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. म्हणजे या तीन वाक्यावरून एक सर्वसामान्य गोष्ट आपल्याला निदर्शनास येते की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एक वर्षाच्या कालखंडामध्ये देशात ज्या काही वस्तू आणि सेवांचं निर्माण झालेलं आहे आणि त्याची मोजदाद पैशामध्ये करता येते, म्हणजे वस्तू आणि सेवांचं निर्माण झालेलं मूल्य ज्या पैशामध्ये मोजता येते त्याची जी मोजणी केलेली आहे एक वर्षाच्या कालखंडामध्ये झालेल्या वस्तू आणि सेवांची, त्यालाच त्या वर्षाचं त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. म्हणजे या तीन व्याख्येवरून आपल्याला एक गोष्ट सिद्ध होते आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एक वर्षाचा कालखंड, या कालखंडामध्ये देशात निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेत निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा त्यांच्या पैशात जे काही मोजमाप केल्या गेलेलं असेल त्या मोजमापाचं जे काही मूल्य आहे त्यालाच आपण त्या वर्षाचं त्या देशाचं
राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो आहे. तर या 3 व्याख्या आज आपण इकडच्या भागात पाहिल्या. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न समितीने जी व्याख्या दिलेली होती ती व्याख्या पाहिली की 1 वर्षाच्या कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एसी पिगू सरांनी मांडलेली व्याख्या काय होती, प्राध्यापक एसी पिगू, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि तिसरी व्याख्या प्राध्यापक आयर्विंग फिशरनी मांडली की 1 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय निव्वळ उत्पादनापैकी म्हणजे 1 वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो देशातील जनतेकडून, तो भाग म्हणजेच त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. या 3ही व्याख्यावरून आपल्याला साधा एक घटक लक्षात आलेला आहे की 3 व्याख्यामध्ये काय, तर विशिष्ट कालखंड 1 वर्षाचा कालखंड, या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये देशातील उत्पादनाच्या घटकांपैकी जो भाग वस्तू आणि सेवा निर्माण केलेल्या आहे त्या निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य म्हणजे ते त्या वर्षाचं त्या काळातील राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे 1 वर्षाचा कालखंड राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप. नेक्स्ट भाग आपण पाहणार. नेक्स्ट भाग राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. मी इथे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये लिहिलेली आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची 7 वैशिष्ट्ये लिहिलेली आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे स्थूल आर्थिक संकल्पना. स्थूल म्हणजे समग्र, एकूण, त्याला आपण म्हणतो आहे स्थूल आर्थिक संकल्पना. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, पहिलं वैशिष्ट्य काय आहे, तर ही समग्र संकल्पना आहे, एकूण संकल्पना आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व. स्थूल आर्थिक संकल्पना म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत 1 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवांचं निर्माण झालेलं असेल म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील जे काही उत्पन्न झालेलं असेल त्याचं प्रतिनिधित्व करणारा घटक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. दुसरा भाग राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. आताच आपण व्याख्येमध्ये पाहिलं, सेकंड व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं होतं समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा ज्या भागाची मोजदाद करतात असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आणि पहिल्यामध्ये समितीमध्ये दिलेले आहे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन, म्हणजे दोनदा त्या वस्तूचं मापन होऊ नये म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजल्या जाते आहे. आता अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हणजे काय, तर ज्या वस्तू निर्माण होतात त्याचा जो प्रायमरी स्टेज आणि कच्चा भाग असतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जाणार नाही. उदाहरणार्थ आपली गरज आहे, आपल्याला एक शर्ट पाहिजे आहे, परंतु शर्ट पाहिजे असताना शर्टाची निर्मिती करताना पहिल्यांदा कापसाची निर्मिती होते आहे, कापसापासून सूत तयार केला जातो आहे, सुतापासून कापड तयार केल्या जाते आहे आणि मग त्या कापडापासून शर्ट तयार केला जातो. या शर्टामध्ये 500 रुपयाची शर्टाची किंमत असेल तर शर्टाची 500 रुपये जी किंमत आहे ही अंतिम किंमत आहे. यामध्ये कापसाचं मूल्य सुद्धा समावेश आहे, यामध्ये सुताचं मूल्य सुद्धा समावेश आहे, त्यातून निर्माण झालेल्या कापडाचं मूल्य समावेश आहे आणि त्यामधून त्याला लागणारा जो खर्च होता तयार करण्यासाठी त्या श्रमिकाचंही मूल्य समावेश आहे. म्हणजे मोजताना त्या कापसाचं मूल्य वेगळ्या मोजलं गेलं, सुताचं मूल्य वेगळ्या मोजलं गेलं, त्यानंतर त्यापासून कापड तयार झाला तर कापड कारखान्यांची वेगळं मूल्य मोजल्या गेलं आणि त्या लेबरचंही वेगळं मूल्य मोजल्या गेलं. अशा साऱ्या घटकांची जर मोजदाद केली तर शर्टाची किंमत 2000च्या जवळ जाईल. म्हणजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं दिसेल, परंतु हे योग्य नाही. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं दुसरं वैशिष्ट्य आहे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य, शेवटची वस्तू, त्याचं जे काही मूल्य ठरलेलं असेल त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. म्हणजे शर्ट तयार झालं, शर्टाचं मूल्य जर 500 रुपये आहे तर हेच अंतिम मूल्य आहे, कारण ती अंतिम वस्तू आहे. ब्रेड तयार केली असेल तर ब्रेड हा सर्वात शेवटचा घटक तयार झाला, ब्रेडचं मूल्य मोजावं. नाही तर त्या ब्रेडमध्ये गव्हाचा समावेश आहे, त्या ब्रेडमध्ये मैद्याचा समावेश आहे, त्या ब्रेडमध्ये ब्रेड तयार करणाऱ्या माणसाचं श्रम समाविष्ट आहे. या सर्वांची बेरीज केली तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न फार मोठं वाढलेलं दिसेल. जी आपल्याला 20 रुपयाची मिळणारी ब्रेड आहे त्याची किंमत 60-70 रुपये झाल्याचं दिसेल आणि ते मोजल्या गेलं तर राष्ट्रीय उत्पन्न भरमसाठ वाढल्याचं दिसेल, परंतु ते चुकीचं होईल. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये हे दुसरं वैशिष्ट्य आहे की राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य मोजल्या जाते आहे, हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं आहे निव्वळ समग्र मूल्य. निव्वळ समग्र मूल्य
आता समग्र मूल्य म्हणजे काय, की देशाच्या अर्थव्यवस्थेत वस्तूचं निर्माण करताना अनेक भांडवली वस्तूचा वापर केला जातो आहे, ज्याला आपण यंत्रसामग्री म्हणतोय, इमारत म्हणतोय, जमीन आहे, या सर्व गोष्टींचा वापर केला जातो आहे. हा वापर केल्यानंतर या वस्तूचं मूल्य कमी होते, या वस्तूची कार्यक्षमता कमी होते आहे, आणि ती कार्यक्षमता ते मूल्य कमी झाल्यानंतर तेवढी वस्तूची ती कार्यक्षमता आणि मूल्य त्याचा घसारा निर्माण केला जातो आहे, डिप्रिशिएशन तयार केल्या जाते आहे, आणि ते वजा केल्या जाते आहे. ते वजा केलेलं मूल्य ज्याला आम्ही घसारा म्हणतो आहे, यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. म्हणजे एखादं यंत्र 10 वर्ष चालेल असं जेव्हा आपल्याला माहित असेल, तर एखादं यंत्र 10 वर्ष उत्पादनाच्या भागापैकी चालणार आहे, परंतु 10 वर्षाच्या नंतर जर ते निकामी होणार असेल तर 10 वर्षाच्या नंतर आपल्या कारखान्यासाठी नवीन यंत्र लागेल. मग 10 वर्षाच्या नंतर आपल्याला जर प्रोव्हिजन करायची आहे तर दरवर्षी मिळालेल्या उत्पन्नाच्या आणि नफ्याच्या भागापैकी 1 लाख रुपये दरवर्षी वेगळे काढून ठेवावे लागतात. हा घसाराचा भाग आहे. हे वेगळे काढून ठेवलेले पैसे आहे. 10 वर्षांनी पुन्हा आपल्याजवळ 10 लाख रुपये जमा होतील आणि या जमा झालेल्या 10 लाखातून नवीन मशीन खरेदी केल्या जाईल. याला आम्ही घसारा म्हणतो आहे. मग ते 1 लाख वेगळे काढून ठेवले, तो घसाऱ्याचा भाग आहे. त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करण्यात येऊ नये, हे वैशिष्ट्य आहे. निव्वळ समग्र मूल्य, फक्त समग्र मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा, यामध्ये घसारा निधीचा समावेश करण्यात येऊ नये. त्यानंतर चौथा घटक आहे विदेशी निव्वळ उत्पन्न. विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे याचा अर्थ आपल्या देशाची दुसऱ्या देशात होणारी निर्यात किंवा दुसऱ्या देशाकडून आपण करणारी आयात, निर्यात आणि आयात यामधला जो काही फरक येतो आहे, तो जर प्लस वाला फरक असेल, म्हणजे आपल्याला निर्यात जास्त, इथे लिहिलेला मी निर्यात मूल्य मायनस आयात मूल्य एक्स मायनस यम, म्हणजे निर्यात जास्त आणि आयात कमी असेल तर त्यामुळे जो काही उत्पन्नाचा भाग आपल्याला मिळाला तो राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करावा. म्हणजे त्यांनी योग्य प्रकारचं राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाईल. म्हणजे आपण निर्यात 5 लाखाची केली आणि आयात 3 लाखाची केली, तर निर्यात 5 लाखाची करताना आपल्याला 5 लाख रुपये मिळाले, पण त्याच वेळेस आपल्या देशाने आयात 3 लाखाची केली, 3 लाख रुपये दुसऱ्या देशाला गेले. या सर्व देवाणघेवाणीच्या परकीय व्यवहारामध्ये आपल्या देशाजवळ 2 लाख रुपये जे शिल्लक राहिले, ते 2 लाख रुपये देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. म्हणून निर्यात मूल्य मायनस आयात मूल्य असं म्हणत आहेत, किंवा परदेशातून मिळालेले उत्पन्न वजा परदेशाला दिलेली देणगी. म्हणजे परदेशातून मिळालेले उत्पन्न वजा परदेशाला दिलेली देणी. म्हणजे आपल्याला समजा परदेशातून जे उत्पन्न मिळालेलं, आताच मी तुम्हाला सांगितलं की परदेशातून जर 10 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं, परंतु त्याच वेळेस आपल्याला त्या परदेशाला काही खर्च आला, आपल्याही वस्तू मागवाव्या लागल्या आपल्यासाठी, त्यातून 8 लाख रुपये आपण दिले. 10 लाख कमवले, पण 8 लाख रुपये आपण परकीय उत्पन्नाचा आपल्याला द्यायचा खर्च करावा लागला. हा जो खर्च केलेला आहे 10 लाख उत्पन्न आणि 8 लाखाचा खर्च, तर यात आपल्याजवळ 2 लाख रुपये शिल्लक राहिले. हे 2 लाख रुपये राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जातील किंवा प्लस केल्या जाईल. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वैशिष्ट्यामध्ये विदेशी निव्वळ उत्पन्न मोजल्या जावं एवढाच भाग आहे. विदेशी निव्वळ उत्पन्न मोजल्या जावं. 10 लाख रुपयाची निर्यात केली म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात 10 लाखाचा समावेश होणार नाही, कारण 10 लाखाची निर्यात केली पण त्याच वेळेस 8 लाख रुपयाची आयात पण केली ना. म्हणजे 10 लाख आपल्याला मिळाले पण 8 लाख खर्चही झालेत. मग असं जर असेल तर आपल्याजवळ राष्ट्रीय उत्पन्नात किती पैसे शिल्लक राहिलेत? फक्त 2 लाख रुपये राहिले. मग त्या 2 लाखाचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये चौथं वैशिष्ट्य आहे विदेशी निव्वळ उत्पन्न. निर्यात मूल्य मायनस आयात मूल्य, किंवा परदेशातून मिळालेले उत्पन्न मायनस परदेशाला दिलेली देणी, त्यांच्यावर झालेला खर्च. हे केलं तर विदेशी निव्वळ उत्पन्न आहे, याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जावा. 5वं वैशिष्ट्य आहे की आर्थिक वर्ष कसं मोजल्या जाते आहे. प्रत्येकाचे आर्थिक वर्ष, प्रत्येक देशाचे आर्थिक वर्ष वेगळे असतात, परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करताना 1 वर्षाचा कालखंड विचारात घेतला जातो. आणि मग हा 1 वर्षाचा कालखंड आपल्या देशाच्या दृष्टीने केव्हा विचारात घेतला जातो? आपण भारताचा विचार करतो आहे आणि भारताचं आर्थिक वर्ष आपण विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करणार. मग आर्थिक वर्ष कोणतं? तर भारताचं आर्थिक वर्ष आहे, सुरुवात होते आहे 1 एप्रिलला आणि वर्ष संपत्या 31 मार्चला. आणि म्हणून 31 मार्चला आपले सर्व अकाउंट क्लोज होतात. या दरम्यान 1 एप्रिल पासून उत्पन्नाला सुरुवात झाली आणि 31 मार्च पर्यंत आपलं उत्पन्न किती झालेलं आहे त्याचा सर्व घटकांची, देशातील सर्व उत्पादन साधनांची आणि सर्व वस्तू आणि सेवांची बेरीज केल्यानंतर सर्व खर्च वगळता आपल्याजवळ किती रक्कम शिल्लक राहिली निव्वळ,
त्याचा घटक मोजणे म्हणजेच आपलं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन होय. आणि म्हणून पाचवं वैशिष्ट्य आहे की आर्थिक वर्षाचा या ठिकाणी विचार केला जातो आहे. आपल्या देशाचं आर्थिक वर्ष, भारताचं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. सहावा घटक आहे प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. वस्तूचं निर्माण होते, वस्तू वापरल्या जातात, खर्च होतात, पुन्हा निर्माण होतात. म्हणजे 1 वर्षाच्या कालखंडामध्ये वस्तू निर्माण झाल्या, त्या वस्तूंचा वापर केला, त्या खर्च झाल्या, पुन्हा नव्याने निर्माण केला. म्हणजे एकदा वस्तू निर्माण झाल्या आणि साठवून ठेवल्या असं राहत नाही. तर वस्तूचं निर्माण होते आणि वस्तूचा खर्च होतो आहे, म्हणजेच वस्तू वापरल्या जात आहे. हे रोटेशन चालते आहे. हे रोटेशन आहे, निर्माण होणे, खर्च होणे, पुन्हा नव्याने निर्माण करणे. याला आम्ही प्रवाही संकल्पना असं म्हणतो आहे. उदाहरणार्थ, तलावात पाणी जे असेल ते साचलेलं पाणी असते, परंतु नदीचं पाणी वाहतं पाणी असते. म्हणजे त्याचा अर्थ त्या ठिकाणी तो साठून राहत नाही. पाणी, नवीन पाणी येते, पुढे जाते, पुन्हा नवीन पाणी येते, पुढे जाते. हा प्रवाह सुरू असतोय. ही प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न साठवून ठेवल्या जात नाही किंवा त्याचा साठा करून ठेवला जात नाही. म्हणून हे 6वं वैशिष्ट्य. आणि 7वं वैशिष्ट्य आहे की कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जर सांगायचं असेल तर ते केवळ पैशात मोजल्या जाते. राष्ट्रीय उत्पन्न हे जे व्यक्त केल्या जाते हे केवळ पैशात केल्या जाते की या देशाचं, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 1 वर्षाच्या कालखंडामध्ये इतके करोड रुपये आहे, म्हणजे पैशात सांगितलं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन जे काही केल्या जाते आहे ते मापन पैशात केल्या जाते आहे. वस्तूच्या साह्याने दर्शवल्या जात नाही किंवा विविध घटकाची तुलना करून दर्शवल्या जात नाही. तर केवळ आणि केवळ किती उत्पन्न झालं याचं मोजमाप फक्त पैशात केल्या जाते आहे. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप जे होते आहे ते पैशात केल्या जाते आहे. ह्या राष्ट्रीय उत्पन्नाची ही 7 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघितली. या आधारावर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ही संकल्पना आपल्या लक्षात आली असेल. स्थूल आर्थिक संकल्पना आहे सर्व गोष्टीचा विचार. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य होते, दुसरं वैशिष्ट्य. तिसरं निव्वळ समग्र मूल्य, ज्यामध्ये घसारा वजा केला जातो, वस्तूचा वापर केला गेलेला आहे, भांडवली वस्तूचा वापर केला आणि त्याची झीज झाली, ती झीज मायनस करून शिल्लक असणारा घटक राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो. विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे याचा अर्थ विदेशाला केलेली निर्यात आणि त्या देशातून केलेली आयात ही जर प्लस मायनस करता आपल्याजवळ काही शिल्लक राहत असेल, हे शिल्लक राहिलेला घटक राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो. आर्थिक वर्ष 1 वर्षाचा कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं निर्माण झालं आणि अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य हे जे असेल ते आपण या ठिकाणी मोजतो आहे. म्हणून आर्थिक वर्षाची गणना महत्वाची आहे. भारताच्या दृष्टीने भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. 6वा घटक ही प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न स्थायी स्वरूपात साठवून ठेवल्या जात नाही, त्याचं निर्माण होते आहे, वापरल्या जाते आहे, पुन्हा त्याचा निर्माण केला जातो, खर्च होतो, असं सतत चालणारं हे प्रवाह संकल्पना आहे. आणि 7वा घटक पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केल्या जाते आहे. कुठल्याही वस्तूच्या तुलनेमध्ये केल्या जात नाही किंवा त्याचा तुलनात्मक भाग मानला जात नाही, तर निव्वळ आणि निव्वळ पैशामध्ये हा घटक मानला जातो. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केल्या जाते. आज आपण आपली ही तासिका या ठिकाणी या 2 भागामध्ये संपवतो आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हा भाग आपला या ठिकाणी संपलेला आहे.